मित्रमंडळींनो नमस्कार. युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जी राणी आहे ती राणी आता घरावरती राणी इंद्रा त्यांना म्हणते. इंद्र म्हणतो की मला आता फॅक्टरीत कोणता ड्रेस घालून जाऊ, आईने तर माझा ड्रेस झाळून टाकलाय. तर आता आबान ते राणीला विचारतात तुझ्याकडे ड्रेस असेल ना राणी फॅक्टरीतला. तर राणी म्हणते की हो, आणि ती आता राणी तिचा जो ड्रेस असतो ती आता इंद्राला द्यायला तयार होते. आणि ती इंद्राचं ती म्हणते की मी शोधून ठेवते आणि शोध सापडला की मी तुम्हाला आणून देते असं म्हणते. आणि आता मालती म्हणते की हिच्यामुळेच सगळं घडतं आहे, हिच्यामुळेच सगळं घडतं आहे, मला माहिती ना असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की काय काय घडतंय त्यांच्यामुळे, तिच्यामुळे काय घडतंय, तुम्ही तिचं नाव का घेताय असं म्हणत असतात. तर आता इकडे जे राणी ते आहेत आता ते घरामध्ये येतात. आणि आता घरात आल्यावरती आता राणी जी असते ती राणी आणि ते इंद्र राणी तिथे आता घरामध्ये कपडे सापडत असते. सगळे कपड्याचे गठुडे खाली घेते आणि कपडे शोधत असते इंद्राला ड्रेस असं कामगाराचा ड्रेस देण्यासाठी. तेवढ्यात राणीची आई म्हणते, अगं राणी काय करते तू, तुला कळतं की नाही काही, अगं काही समजतं का, कशाला शोधते तू, अगं तुला माहिती का मालती बाईसाहेब कशा आहेत त्या, अगं तुला काही बोलतील त्या उगाच, आणि कशाला तू सापडीत बसली आहे असं म्हणतात. तर राणी म्हणते की नाही अहो, मी असं नाही आई तू काळजी करू नको, मी आहे ना. अगं आपल्याला फॅक्टरीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि फॅक्टरीने ते आपल्याला मिळवण्यासाठी काहीतरी नक्कीच करावं लागेल असं बोलत असते. आणि आता ती म्हणते की ठीक आहे. तर आता राणीला ड्रेस सापडतो आणि राणी आता इकडे जी राणी आहे ती बाहेर आलेली असते आणि ती बाहेर तिच्या मैत्रिणीसोबत बोलत असते. आणि आता तिची मैत्रीण म्हणत असते, काय गं राणी, काय चालू आहे तुझं, आणि काय ग तू पेपरच्या परीक्षा देते की नाही, अगं तुला माहिती का मी किती लांब ॲडमिशन घेतलं, घरी अभ्यास होत नाही ना त्यामुळं मी तिकडेच अभ्यास करते. आता तू इथे का आली आहे, कधी आली आहे, तुझ्या अभ्यासाकडे लक्ष आहे की नाही. तर आणि म्हणते की अगं मी थोडे दिवस स्टॉप केलं आहे कारण की माझं थोडंसं लक्ष नाही, आता सध्या काम आहे मला थोडंसं. तर ती म्हणते हो पण तू अभ्यासात खूप हुशार राणी, तू अभ्यासाकडे लक्ष दे आणि अभ्यास कर आणि हुशार हो कारण की असं म्हणत असते. तर आता लगेच राणी म्हणते की हो. तेवढ्यात इंद्र ह्या दोघींचं बोलणं गाडीजवळून सुरून ऐकतो. तर इंद्र आता लगेच त्याच्या मनामध्ये विचार येतो, म्हणजे माझ्यामुळे राणीचं शिक्षण अधुरं राहायला नको. म्हणून इंद्र म्हणतो की राणीचं शिक्षण अधुरं नाही राहिलं पाहिजे, राणीचं शिक्षण हे पूर्ण झालंच पाहिजे असं म्हणतो. आणि आता राणी तिकडे जाते. तर आता इंद्र जो असतो तो इंद्र आता तिथे एका माणसाला फोन करतो आणि सगळे काही व्यवस्था करायला सांगतो अभ्यासाची. तर आता लगेच इंद्र त्याचं काम होतं आणि तो तिकडे जायला लागतो, सगळी तयारी करायला लागतो. तर इकडं आता जी मालती आहे तीच गॅस ही पेटवत असते, स्टूल पेटवत असते, स्टोव पेटवत असताना आता स्टोव पेटवतच नाही तिच्याकडून. ती म्हणते काय हा स्टोव माझ्यावर काय वेळ आली ना काय माहिती या मुलीमुळे असं म्हणते. तेवढ्यात आता आबा येतात. आबा म्हणतात, अहो मालती काय झालंय तुम्हाला आणि असं काय करताय तुम्ही. तर आता ती म्हणते की अहो बघा ना, या स्टोवला काय झालंय ना काय माहिती, स्टोव पेटला जात नाहीये असं म्हणतात. तर आता लगेच जी मालती आहे ती म्हणते की माझ्यावर ह्या मुलीमुळेच वेळ आली आहे ही. आबा म्हणतात, अहो शांत बसा, कशाला असं बोलताय. तर ती म्हणते की इथं राहण्यापेक्षा माझ्या भावास तिकडे गेलो ना आपण तिकडे राहूयात असं मालती आबांना म्हणते. तर आबा म्हणतात की नाही मालती असं नाही करू शकत आपण असं म्हणतात. तेवढ्यात आता राणी तिथे येते आणि लगेच मालती म्हणते, आली ही अवदसा, खाली कपडे घेऊन आता बसा, आता काय करायचंय, म्हणजे माझ्या पोराला ही कामालाच पाठवणारे मला माहितीच होतं असं म्हणते. तर राणीला आबा म्हणतात, अगं राणी माझ्याकडे दे, मी माझ्याकडे दे आणि मी बघतो ते कपडे ठेवतो, मी इंद्राला देतो आल्यावरती. तर राणी म्हणते ठीक आहे. राणी तिथून निघते आणि बाहेर येते. ती इंद्राला सगळीकडे शोधते पण इंद्र कुठे सापडत नाही. इंद्राला कॉल करते आणि म्हणते की इंद्र सर कुठं आहात तुम्ही. तेवढ्यात इंद्र जो असतो तो म्हणतो इंद्राला कुठंच सापडत नाही. मग आवाज येते खूप. तेवढ्यात इंद्र तिच्या पाठीमागून येतो, तिचे डोळे बंद करतो आणि म्हणतो कोण आहे सोडा मला, अहो कोणी बघल इंद्र सर. इंद्र म्हणतो नाही आणि राणीचे डोळे बंद करून एका ठिकाणी घेऊन जातो आणि तिथे पूर्ण त्याने डेकोरेट केलेलं असतं. राणीच्या अभ्यासासाठी त्यांनी रूम तयार केलेली असते, म्हणजे असे खूप लाईट वगैरे लावून तिथे ॲडव्होकेट राणीचं होण्याचं स्वप्न इंद्र पूर्ण करणार असतो आणि तेच त्याने तिथे लिहिलेलं असतं. आणि त्यामुळेच आता राणी तिथे येते आणि आता राणी हे सगळं बघून राणी खूप सरप्राईज होते. राणी इंद्राला मिठी मारते आणि इंद्राला म्हणते, इंद्र सर तुम्हाला माहिती का, अहो
मुलीचं शिकण्याचं खूप मोठं स्वप्न असतं, पण तिचं ते स्वप्न आधी पूर्ण होत नाही. लग्न होतं आणि त्यानंतर ते शिक्षण म्हणजे तिचं स्वप्नच राहून जातं. पण तुमच्यासारखा इंद्र सर मला नवरा भेटला, माझं शिक्षण आता पूर्ण झालं होणार आणि माझे स्वप्न पण, असं ती इंद्राला म्हणते आणि म्हणते की इंद्र सर, मी आता लवकरच वकील होऊन दाखवेल तुम्हाला, असं म्हणते. आणि इंद्र म्हणतो की हे बघ राणी, अगं घरच्या केस दुसऱ्या वकिलांनी लढूस तवर तूच लढलेलं चांगलं ना मग, असं बोलतो. तर आता बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.